हिंदू हिताचा बोलणारे भाजपचे नेते दादरचं मंदिर पाडण्याच्या दिलेल्या नोटिशीवरती गप्प का? उद्धव ठाकरेंनी विचारला सवाल. दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्रित यावं, जी कार्यकर्त्यांची इच्छा तीच माझी देखील इच्छा. रोहित पवारांची आई सुनंदा पवारांचं मोठं विधान. शरद पवारांचे 5 खासदार फोडा तरच केंद्रात मंत्रिपद, असं भाजपनं अजितदादा आणि पटेलांना सांगितलंय. संजय राऊतांचा खळबळजनक आरोप. तर पवार भाजपसोबत जातील असं वाटत नाही, राऊतांचं वक्तव्य. 3 वर्ष झाली ते महापालिकेच्या निवडणुका घेऊ शकत नाहीत, तर व्यवस्था उद्ध्वस्त करण्याचा भाजपचा डाव. वन नेशन वन इलेक्शनवरनं राऊतांची टीका. भाजपचं शिर्डीमध्ये 12 जानेवारीला राज्यव्यापी अधिवेशन. अमित शहा आणि नड्डांसोबतच राज्यभरातील 10,000 पदाधिकारी राहणार हजर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा होणार भव्य सत्कार. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या नव्या फॉर्म्युलावरती शिक्कामोर्तब. भाजपला 22, शिवसेना 12, राष्ट्रवादीला 9 मंत्रिपदं मिळणार, सूत्रांची माहिती. पर्यंत भारत 5 ट्रिलियनची अर्थव्यवस्था बनेल. जागतिक हिंदू आर्थिक परिषदेत मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास. अविश्वास प्रस्तावावरून राज्यसभेत जोरदार गदारोळ. सभागृहात बोलू दिलं जात नसल्याचा विरोधकांनी घेतलेल्या आक्षेपांना सभापती धनखड यांच्याकडून जोरदार प्रत्युत्तर. अभिनेता अल्लू अर्जुनला अटक. हैदराबादमध्ये चित्रपटाच्या प्रीमियर दरम्यान चेंगराचेंगरीत महिलेचा झाला होता मृत्यू. छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलाचे जवान आणि माओवाद्यांमध्ये चकमकीत 2 माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश.